कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज बैठक पार पडतीये। ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ठाकरे गटानं गोकुळ दूध संघावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। दुसरीकडे महायुतीच्या संचालिका ज्या आहेत शौमिका महाडिक या व्यासपीठावर येणार नाहीयेत, तर त्या सभासदांमध्येच थांबणार आहेत। सत्ताधारी गटानं देखील सभासदांना बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता माझ्यासोबत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आहेत। अमर, एकूणच ही संपूर्ण बैठक जी आहे ही वादळी होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। एकूणच या संपूर्ण घटनेकडे कोल्हापूरकर कशा पद्धतीने पाहतायत, कारण कोल्हापूरकरांसाठी गोकुळ दूध उत्पादक संघ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या काही वर्षापासून गोकुळ दूध संघावर महाडिकांचं वर्चस्व होतं, जी परंतु गेल्या निवडणुकीमध्ये महाडिकांना डावलून सतेज पाटील आणि मुश्रीफ यांचं वर्चस्व झालं। यानंतर कालांतराने घडलेल्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा अध्यक्ष म्हणून नावेद मुश्रीफ यांची निवड झाली, जी परंतु महायुतीचाच घटक असणारे भाजपचे आमदार अमल माडिक यांच्या सौभाग्यवती शौमिका माडिक या पक्षीय राजकारणामध्ये एक जरी असल्या तरी आज त्या सभेच्या ठिकाणी बसणार नाहीत। त्यामुळे वादळी शंका होणार आहे। त्याचबरोबर महाडकांनी घेतलेला हा स्टंट आहे की महाडकांनी जे जे प्रश्न महायुतीला विचारले होते त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं हे पाहणं गरजेचं आहे। प्रशांत, नक्कीच महाडिक आणि मुश्रीफ, आता आज सगळ्यात जो महत्त्वाचा भाग आहे तो हसन मुश्रीफ आणि महाडिक यांच्या हे जे दोन गट आहेत ते दोन गट या निमित्तानं आमने सामने येतील की काय, आणि त्यांच्यात काही होईल की काय, अशा पद्धतीची देखील चर्चा कोल्हापूरमध्ये रंगलेली आहे। त्याबाबत आपल्याला काय सांगता येईल? गेल्या काही दिवसापासून महाडिक आणि सतेज पाटील यांचं वैर सगळ्यांना माहिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या गोकुळ दूध अर्थकारण आहे, गोकुळ दूध संस्था ही जी गोकुळ दूध संस्था ज्या पक्षाकडे असेल, ज्या व्यक्तीकडे असेल त्याचं कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्व असतं। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले, कारण महाडिक ह्या महायुतीचे घटक असून पण या ठिकाणी भाग घेत नाही। त्यामुळे काय होतं आणि महाडिकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं हे महायुतीचे म्हणजे आता सध्या असणारे अध्यक्ष नावेद मुश्रीफ कशा प्रकारे देतात त्याकडे पाहणं लक्ष आहे। प्रशांत, नक्कीच आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे ठाकरे गटानं केलेले आरोप। गोकुळ दूध संघावरती भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे गट थेट करतंय। ठाकरे गटाचं या सगळ्या पाठीमागचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पाहिलं जात आहे? गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार चालू आहे असा आरोप ठाकरे गटाने केला आहे। त्याचबरोबर दूध संस्थेतले काही संचालकांनी, दूध संस्थातील संचालक म्हणजे दूध उत्पादक संचालक आहेत, त्यांनी केलेलं आहे। एकानं तर याचिका दाखल केली आहे की त्यांना गोकुळ दूध संघातले सर्व संचालकांना बडतर्फ करावा अशी याचिका बेलवडेकर यांनी केली आहे, प्रकाश बेलवडे यांनी केली आहे। जी सर्किट बेंचमध्ये याचिका चालू आहे आणि 15 तारखेला त्याच्यावर सविस्तर वृत्तांत होणार आहे। प्रशांत, नक्की आणखीन एक अमर महत्त्वाची गोष्ट, आजची जी बैठक आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी काय घडू शकतं आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आत्ता हे सगळे आरोप होत आहेत म्हणा, किंवा महाडिक असतील, मुश्रीफ असतील, हे सगळेजण कसे टॅकल करणार आहेत या आरोपांना आणि विरोधकांना कशा पद्धतीनं ते निष्प्रभ करू शकतात? सर्व एकच असल्यामुळे फक्त महाडकांचा विरोध आहे, त्यामुळे महाडकांचे प्रश्न कशा प्रकारे उत्तर दिलं जाते हे पाहणं लक्ष आहे सर्वांचं आहे। त्यामुळे महाडिक काय करतात आणि कशा प्रकारे प्रश्नांना उत्तर ऐकतात हे बघणं लक्षात ठेवणं आहे। प्रशांत, नक्कीच धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।